राजकारणात महिलांचा सन्मान कुठे आहे? एका नवनिर्वाचित महिला आमदाराने हात जोडले, मागे सरकली, पण तरीही एका ज्येष्ठ नेत्याने तिला खेचून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. पाहूया केरळमधल्या काँग्रेसच्या मुख्यालयात नेमकं काय घडलं. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. केरळच्या राजकारणातून एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. कोल्लमच्या नवनिर्वाचित आमदार बिंदू कृष्णा या तिरुवनंतपुरम मधील काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या होत्या. विजयाचा उत्साह होता, सर्वत्र कार्यकर्त्यांची गर्दी होती. पण याच गर्दीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी जे केलं त्याने सभ्यतेचा सर्व सीमा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की बिंदू कृष्णा या फिलिप यांना नम्रपणे हात जोडून अभिवादन करत आहेत. त्या थोड्या संकोचलेल्या आहेत. कदाचित त्यांना पुढच्या प्रसंगाची कल्पना आली होती. त्यांनी स्वतःला सावरत मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण फिलिप यांनी ऐकलं नाही. त्यांनी जबरदस्तीने महिला आमदाराला खेचून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. बिंदू कृष्णा यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि संकोच कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आणि टीकेची झोड उठली. लोक विचारत आहेत की यालाच तुमची संस्कृती म्हणतात का? दिल्ली भाजपानेही यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. नारी शक्ती वंदन बद्दल बोलणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना स्वतःच्याच महिला आमदाराचा आदर राखता येत नाही का, असा सवाल आता विचारला जातोय. विशेष म्हणजे कोल्लम मधून 16,000हून अधिक मतांनी निवडून आलेल्या बिंदू कृष्णा या नव्या विधानसभेत काँग्रेसच्या महिला ताकदीचं प्रतिनिधित्व करतात. पण त्यांच्यासोबत झालेला हा गैरप्रकार बेशर्म वागणुकीचा नमुना ठरलाय. सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांची पर्सनल स्पेस महत्वाची असते. नेत्यांनी मिठी आणि मर्यादा यातील अंतर ओळखायला हवं. राजकीय यशाचा जल्लोष हा दुसऱ्यांच्या सन्मानाची किंमत देऊन साजरा करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. जोडलेले हात दिसले पण मर्यादा विसरले, हा कसला विजय आणि कसला सन्मान, अशा सर्वसामान्यांच्या भावना आहेत. आता प्रश्न हा आहे की या ज्येष्ठ नेत्यावर काँग्रेस काय कारवाई करणार, की लडकी हूं लढ सकती हूंचा नारा देणारा पक्ष या प्रकरणावर गप्प बसणार. सत्तेचा माज आहे की स्वभावाचा दोष, हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.